तहसील पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 210/2025 कलम 306, 317(2), 3(5) भारतीय न्याय संहितेनुसार एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील जे फिर्यादी आहे सदाशिव भीमराव सूर्यवंशी, वय 55 वर्षे, राहणार फ्लॉट नंबर 402, लबान तांडा, गजानन चौक, जुनी शुक्रवारी, पोलीस ठाणे सक्करदरा, नागपूर यांचं पोलीस स्टेशन तहसील हद्दीमध्ये सूर्यवंशी रिफायनरी, सुदाम गल्ली, साईबाबा बेकरी समोर, न्यू इतवारी रोड, पोलीस ठाणे तहसील नागपूर असं यांचं प्रतिष्ठान आहे आणि ते सोन्या चांदीचे व्यापारी आहेत। यामध्ये यांच्या दुकानामध्ये वैभव भाऊसो मालगावे, वय 30 वर्षे, राहणार इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर हा कामगार कामाकरिता होता आणि दुकानामध्ये मालक नाही याची संधी साधून त्यांनी काउंटरमध्ये असलेले 200 ग्राम वजनाचे सोन्याचं एक बिस्किट होतं ते अप्रामाणिकपणे चोरून दिलं होतं आणि सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन तहसील येथे दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास PSI रमीज शेख यांनी केलेला असून यामध्ये आतापर्यंत एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये वैभव भाऊसो मालगावे, जगन्नाथ प्रकाश जावीर, चेतन प्रकाश जावीर, प्रशांत नानासो मोळीक हे सर्व आरोपी जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यातील आहे। यांची मोडस अशी आहे की संपूर्ण भारतभरात जे सोन्याचे व्यापारी असतात, सोना चांदीचे व्यापारी ज्वेलर्स असतात, त्यांच्याकडे नोकरी करणे, विश्वास संपादन करणे आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांच्याकडे जो सोन्या किंवा चांदीचा मुद्देमाल असतो तो चोरून त्याची विल्हेवाट लावणे, आपसामध्ये वाटून घेणे अशी ती मोडस होती। यामध्ये तांत्रिक तपास करून PSI आमचे जे PSI आहेत रमीज शेख त्यांनी उत्तमरित्या तपास केलेला आहे आणि अद्यापपर्यंत 155 ग्रॅम म्हणजे जवळपास 16 लाखाचा मुद्देमाल आम्ही रिकव्हर केलेला आहे। सदर आता आमच्या कस्टडीमध्ये चेतन प्रकाश जावीर हा आरोपी ताब्यामध्ये आहे। माननीय न्यायालयाने त्याचा 3 दिवस, सुरुवातीला 2 दिवस आणि त्यानंतर 3 दिवस असा 5 दिवस आम्हाला PCR मंजूर केला होता। त्या दरम्यान आम्ही सदरचा हा सर्व मुद्देमाल या 4ही आरोपीकडून रिकव्हर केलेला आहे।